आले फळ तेव्हा राहिले टिकून जरी ते जतन होय देठी नामेची सिद्धी नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव हासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा पावन झालो चराचरी शेव लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन एका कमळापती माझी रंकाची विनंती करो जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आले फळ तेव्हा राहिले पिकून जरी ते जतन होय देठी नामेची सिद्धी विचार बुद्धी न पवता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय साधकाला सावध करतात साधकाला साधने एका अर्थाने या अभंगात सांगितलं आणि त्या साधनाचं फळ मिळायचं असेल तर काही सावधगिरी सांगितली सावधही केलेलं आहे असा सुंदर अभंग आहे आपला सगळ्यांना ज्ञातच आहे भगवंताच्या इच्छेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान बाबांच्या तथा वामन भाऊ महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या सदानंद गडावर समस्त ग्रामस्थ मंडळी खोरवडकरांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्यामधला पहिला दिवस आणि प्रथम दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या इच्छेने माझ्याकडे आली त्यामुळे सर्व तुम्ही श्रोते मायबाप सर्व गुणीजन मंडळी सगळे आपण मिळून भगवंताच्या चरणावर नतमस्तक होऊयात आणि सेवेला आरंभ करूयात जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर नामाचं महत्वही सांगणारा असा अभंग आहे नामानं काय फळ प्राप्त होतं ते फळही या अभंगामधून तुकोबारायांनी सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी संतांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे काय नामाची गरज आहे नाम आपल्याला काय प्राप्त करून देतं जीवनामध्ये नाम का घ्यावं नाही नामाने कुणाला काय मिळालं ते नामाचं साधन कसं करावं करत असताना काही अटी आहेत का काही बंधनं आहेत का आणि ते नाम आम्हाला आमच्या गंतव्यापर्यंत घेऊन जाऊ शकतं का विठ्ठल आरंभाला असं काय शंकेचं उत्तर आपण बघूया आरंभाला तर अशी शंका येते की ते नाम आम्हीच का घ्यावं आमच्याच वाट्याला का आलंय आमच्या शिष्याला का आलंय आम्हीच का घ्यावं ते नाव बरोबर आहे आम्हीच का घ्यावं कारण माणसं म्हणतात ना माणसं सप्त्यात जर आले मला सप्ताह जर असला आणि सप्ताह जर कोणी म्हणलं हो तुम्ही काल पहारा घ्या आमच्यावरच सप्ताह आलाय का कालय पहारा आम्हीच घेतलाय आजही आम्हीच घेतलाय आमच्यावरच का म्हणत नाही का तुमच्या इथं म्हणत नाही काय घरोघरी मातीच्या चुली येत तुमच्या इथं काय ना आमच्या इथं काय उगं त्या झाकून ठेवण्यात काय अर्थ आहे उगं तुमच्या पुरतं तुमच्या गावात नसेल म्हणण्यात काय अर्थ सगळीकडे सारखे आमच्यावरच का घरकुलाची यादी लागली दोन नाव आली तर मग कोणी म्हणत नाही आमचंच का म्हणलंय आतापर्यंत म्हणलंय का म्हणलंय का कोणी आमचं दोन नाव का असं कोणी म्हणलंय का आणि पाऱ्यात जर बाप लेकाचे नाव टाकले तर बापाचा पहारा सकाळी 11 ते 1 आणि लेकाचा रात्री 11 ते 1 काय होईल आमचंच का आम्हीच का देवाचं असं असं शंका येऊ शकते का नाही आम्हीच का देवाचं नाव घ्यावं इतर येवण्या इतर जीव नाहीत का त्यांना तुम्ही उपदेश का करत नाही अशा प्रकारची शंका येते
सांगा ना महाराज, आम्हालाच मानवालाच आम्ही कीर्तन ऐकायला येतो, आम्हालाच का सांगता, इतर येवणीला का सांगत नाही? तर त्याचं उत्तर आहे, त्याचं उत्तर संतांनी आपल्याला दिलेलं आहे. याच देही घडे आणि काय नाना नाही कोणी, आणि काय नाना नाही कोणी, आणि काय नाना नाही कोणी, आणि काय नाना नाही कोणी. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे आणि कहे नाही मोठे. याच देही घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. अनेक शब्दानं मनुष्य येवणी सोडून बाकी सगळ्या जीवाचा बात केला. आणि कोणत्याच येवणीत 83,99,999 येवणीत हे भजन करण्याचं काय नाही, ज्ञान नाही. मला देवांचे जीव तुटत असले तरी देवांना भजन करता येत नाही. त्यांना सुद्धा भजन करायला कर्मभूमी तिथंच यावं लागतं. भजन केलं तरी मला वाटतंय जसं आपण कर्म करतोय तसे स्वर्गातले देव कर्म करतात, पण फळ मिळत नाही. कारण फळ मिळण्याकरता काय लागतो, अधिकार लागतो. कारण जर स्वर्गातल्या देवांनी कर्म केलं नसतं तर माऊली ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीची उविचली इथं आली नसती. स्वर्गी ठेले जप होम करीती सदा, स्वर्गी ठेले सदा जप होम करीती. स्वर्गात जाऊन बसलेले सुद्धा सतत जपही करतात आणि होम नाम यज्ञही करतात, यज्ञही करतात, जपही करतात, पण फळ प्राप्त करून घेता येत नाही कारण अधिकार नाही. विठ्ठल स्वर्गाधिक देवांना सुद्धा जर त्या कर्माचं फळ मिळवायचं असेल, त्या भक्तीचा आनंद मिळवायचा असेल, त्याचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठं यावं लागतं? स्वर्गीचे अमर विठ्ठलाचे देवा, स्वर्गीचे अमर विठ्ठलाचे देवा, स्वर्गीचे अमर विठ्ठलाचे देवा, स्वर्गीचे अमर विठ्ठलाचे देवा. लोकी भावा जन्मा, लोकी भावा जन्मा. नारायण नामे भवते बंधुता, नारायण नामे भवते बंधुता, नारायण नामे भवते बंधुता, नारायण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्माम्हा. कशा करता? नारायण नामे होऊ जीवनमुक्त. नारायण नाम घेऊ आम्ही आणि काय हो? जीवनमुक्त हो. कीर्तनी अनंत गाऊ गीती, कीर्तनी अनंत गीती गाऊ याकरता स्वर्गीचे अमर इच्छिताती. या लोकांना देण्याची इच्छा करतात कारण त्यांना तो आनंद नाही. ब्रह्मा सोपान तो झाला, मग भक्ता आनंद वर्तला. त्याला देवांना सुद्धा इथं यावं लागतं. देवातील देव नाही, नीच येवणीला आहे. मानव मध्य येवणी आहे, आपल्यापेक्षा वरच्या येवणीला नाही, खालच्याला नाही. जाऊ द्या, मानवाला तो अधिकार आहे म्हणून मानवाला सांगितलं जातं. पण त्याच्यातही असा संशय होतो, मग मानवाला सांगितलं तर येच्या यावत मानवाला सांगितलं जावं ना. तर माणसांना हेही एक वाटतं बरं का, हेही माणसांचा आरोप आहे का? महाराज आम्ही कीर्तनाला येतो, भागवत कथेला येतो, तुमच्या पुढे प्रवचनाला येऊन बसतो, म्हणून तुम्ही आम्हालाच सांगता, जे घरी राहिले त्यांना का सांगत नाही? माणसातले सगळे सांगितला तो का महाराज? आता तुम्ही आले बोईतले, जेवढे आले तेवढे. आता जे घरी झोपले मी त्यांना घरी जाऊन सांगणार आहे का? उठा उठा, काय म्हणा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणणार आहे का? म्हणणार नाही. आमच्याच माग का? तर त्याचं कारण आहे खरं हित कीर्तनाला आलेल्याला कळालंय म्हणून. झोपलेल्या हित नाही कळालं, हित नाही कळालं त्याला. मग इथं येऊन आपल्याला काय संतांनी आपल्याला मार. तुकोबरायांचा तर असं ठराविकच आहे. तुकोबराय म्हणतात जाऊ द्यायची, गेलेत ना वाया. आता ये राजना म्हणावे ते काय, जया
ड्रायव्हर तसा गेला. आता या राजाना म्हणावे ते काही जया बहारडोई संसाराचा बहार डोई आता यरा जना के काही म्हणावे जाते ना त्यांचं पण देवाचे म्हणून देवी अनादर काय हे थोर आश्चर्य आता या राजांना म्हणावे ते काही इकडे आलेत ना जाते त्यांचे तुका म्हणे आळस करून या साहेब बळे कैसे पाया जाते पण महाराजांना कळालंय ज्यांना इथपर्यंत आले त्यांनी तरी भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे नाम घ्यावं हे खरं आहे या देहात घेता येतं एवढंही खरं आहे म्हणले बरोबर आहे पण त्या नामाचा लाभ काही आहे का फायदा आहे का हे का नाही कशा करता नाम घ्यायचं त्याचं कारण आहे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाला जायचंय आणि मूळ स्वरूपाला जायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही असं संतांनी आपल्याला स्पष्ट सांगितले मला देवाला जर देवापर्यंत आपल्याला भगवत प्राप्तीपर्यंत मोक्षापर्यंत जायचं असेल तर आपल्याला नामाशिवाय पर्याय नाही आपण म्हणतोय असं नाही खुद्द सीता मातेने हे सांगितले बरं का नामाशिवाय काय नाही पर्याय नाही सीता मातेने सांगितलं ज्या वेळेला रावणानं सीता मातेला घेऊन गेले वासुकीच्या आवनी सीता शोक करी का हो अंतरली रघुनाथ दुरी काम जाणीले अवघड लंकापुरी आहे का नाही सांग हो त्रिजते सखे इसी मात आणि त्या वेळेला महाराज आपली चुकही कबूल केली वगैरे वगैरे सीता मातेनं आता महाराज चारही बाजूला समुद्र आहे पाण्याचा वेढा चारही बाजूला आहे आणि या पाण्याच्या वेढ्यातून जायचं कसं बाहेर ऐका संगती बघा तुम्ही सीता माता चार समुद्राच्या चहू बाजूनं पाणी मधात सीता माता आहे बरोबर आहे का नाही आणि सीता मातेला तो समुद्र पार करून रामचंद्राकडे जायचंय बरोबर आहे ना दोनच मार्ग आहेत महाराज नाही दोन एक तर सीता मातेला तिकडे जावं लागेल नाहीतर रामचंद्र प्रभूला तरी इकडे आणावं लागेल एक तर आपल्याला पलीकडे जावं लागेल नाही तर त्यांना तरी आणि मध्यंतरी काय आहे समुद्र आहे समुद्रातून पलीकडे जायचं कसं तुम्ही म्हणजे काय सीता मातेला डोकं नव्हतं का सीता मातेला डोकं आताच तुम्ही म्हणजे डोकं नव्हतं जुने लोक आताचे लोक आपल्या दुनियात वेड्यात काढतात ते रामचंद्र प्रभू पर्यंत सीता मातेपर्यंतही वेड्यात काढण्यात गेले म्हणजे डोकं नव्हतं का एखाद्या जहाजात बसली असती ती माऊली तर कुठं आली असती त्याचा आज भरपूर मोठा लिहित अरे बाबा सीता मातेला डोकं होतं पण सीता मातेला ज्यानं नेलं होतं त्याला 10 डोके होते ना ते एका डोक्याच नव्हतं ना त्याला तिथं जहाजच ठेवला नव्हता हनुमंतराया चिलटाचं रूप घेऊन गेले तर पकडले गेले का नाही रामायण सगळ्यांना माहिती पकडल्याला त्याचं काय संरक्षण खातं होतं चिलटाचं रूप मग आता बाहेर निघायचं सगळ्या बाजूला राक्षसांचा वेढा आहे राक्षसांच्या बाहेरूनही समुद्राचा वेढा आहे रावणासारखा राक्षस बसलेला आहे आणि बाहेर तर जायचंय कसं जावं सीता मातेनं खूप चिंतन केलं एकाग्र होऊन चिंतन केलं आणि सीता माता त्रिजटेला म्हणते सीते माझ्या मनात मार्ग आलाय गडे आता बाहेर पडण्याचा एकच मार्ग दिसतोय काय नाही मूळ मार्ग लागे आणि
लागे आणि कसोय लागे नाही, मूळ मार्ग नाही. महाराज आणि मूळ मी कोणत्या मार्गावरून आले, मी आले ज्या ठिकाणाहून तो कोणत्या रस्त्यानं आले, तो मूळ रस्ता आता मला सापडत नाही मूळ मार्ग, मुळाकडे जायचा मार्ग नाही. म्हणले विमानानं जा, आपण म्हणलं तसं जहाजानं जा, नाही आणि सोय. दुसरं जाण्याचं सोय म्हणजे साधन, दुसरं त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी जाण्याला साधन नाही मूळ मार्ग लागे आणि सोय. म्हणजे माझ्या बातच मार्ग नाही का? सीता म्हणती एक मार्ग सापडा, एका विन नामे रघुनाथाच्या माय. मला एक मार्ग सापडलाय. कोणता मार्ग सापडलाय? तो रघुनाथाचं नाम, हा मला मूळ ठिकाणावर जाण्याचा मार्ग सापडलाय. विठ्ठल दुसराही मार्ग शोधून बघणार. सीतामाता मध्ये उदक वेढ्यामध्ये इथे उपटी पक्षी एक घेऊन पाय, उदक वेढ्यामध्ये तिथे चाले काय. जनकाची नंदिनी दुःखे क्लांती थोरी, संभोगी त्रिजटा स्थिर स्थिर ओकरी, चुकली कुरंगिनी मेळात शापरी, येईल तुकया स्वामीला मलंकापुरी, सांगो त्रिजटे सते मात, आदेल कानी देवी हे अभंग वाचले आपण, जर वाचले खरंच. आणि सीतामाता अडकली रावणाच्या बंदीत, आणि सीतामाता हे बोलायली, हा विचार न करता मीच रावणाच्या बंदीत अटकलोय आणि हे शब्द माझे मी निघण्याकरता करायलोय, असं जर केलं ना तर नक्की महाराज भगवंत आपल्याला बाहेर काढतो. विठ्ठल ऐका म्हणले सीतामाता समुद्राच्या वेढ्यात होती. सीतामातेला राक्षसांचा पहारा होता. सीतामातेला रावणासारखा बलवान मला तो शत्रू होता. सीतामातेला सारखं खाण्याकरता धावत होता. आम्ही कोण्या समुद्रात येत, आम्हाला कोण राक्षसाने वेढले, आम्हाला काय कोणता रावण आमच्या पाठीशी लागलाय, आणि आम्हाला कुठं रामाकडे जायचंय, म्हणून आम्हाला नामाचा मार्ग सांगताय. ऐका 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 महाराज, आपणही समुद्रात अडकलो. तुकोबराने आपण जिथं अडकलोय त्याला समुद्रच म्हटलंय. भवसागर भवसागर आपल्याला तरुण जायचंय. मला तुकोबरायांनी देवाकडे प्रार्थना करण्याचं कारणच हे सांगितलंय. तुका म्हणे भवसागरी उतार, करावया आधार इच्छितसे. तेव्हा भवसागरातून पार होण्याचा बहुरूपी समुद्रात आपण अटकलो. चारी बाजूला पाणी मधात आपण आहोत. असंच म्हटलंय महाराज, जीवाचं वर्णन कर. संसार सिंधू रूपेन मीन रूपेन मानवाहा, जंजालम जाल रूपेन काल रूपेन धीवराह. संसार सिंधू रूपेन, संसार कशाच्या रूपानं उभा आहे? समुद्राच्या. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघवी नुलंघिता पार. दुस्तर तरुण जाण्याला काय आहे? अत्यंत कठीण आहे, नाही पार करतायत महाराज. बरं नाही आणि कसोय, बहुत वाहविले दूर, नलगेची तीर पैल थडी. भरपूर वाहूनच गेले, बुडाले तयाचा मुळना मार, लागला तो लाग सांडोनिया. तुकोबा म्हणतात बुडाले तयाचा मुळना मार्ग लागला. त्याचा मुळ कुठं गेले, कसे गेले, कुठं गेले. आपण फक्त मसन वाट्यात फुकून आलो, बाकी ती गेले कुठं?
कोणाला माहित नाही लिहिले स्वर्गवासी, कोणी लिहिले कैलासवासी, कोणी लिहिले वैकुंठवासी, पण ते एखाद्या मसनवाटावासी झाले म्हणजे भूत आज्या मेला पंजा मेला आज्या मेला पंजा मेला बाप्पा वगैरे सगळे सगळे खपले कुठे गेले कुठं पता लागलाय कोणाचा महाराज नाही मूळ मार काय तर जाण्याला दुसरी सोय ही नाही आणि उदकाच्या आपण तर म्हणले महाराज आपण कडीला असतो तर ठीक आहे कडीला असतो तर आपण ठीक आहे बरोबर आहे का नाही कडीला असतो तर ठीक आहे पाणी तिकडे बाजूला आता इथं वर आहे आता पूर्णा नदी जवळ आहे पण केवढा पूर आला तर तुमच्या आमच्या गावात भेव आहे का आपण बसलो माल नका होईन लक्षात गेलं का मला काय म्हणायचं पण पुराचा भेव आहे का आता पुराची येईल म्हणून अडचणी यायल्या पण भेव आहे का मग तसे आपण जर एका कडेला असू तो समुद्र संसाराचा भवसागर तिकडे असू तसंही नाही ना उदक वेळ यामध्ये चारही बाजूला काय आहे त्याचा वेळ आणि आपण मधात आहोत आपण उदक मधात आहोत पण पलीकडे जायचंय बरोबर राक्षसांचाही वेळ आहे राक्षसांचाही वेळ आहे कोणते राक्षस आहेत आपल्या भोवताल होय आपल्या भोवताल राक्षस आहेत राक्षस आहेत कोणते अरे आपलीच इंद्रिय राक्षस आहेत दुसरे राक्षस काय करायचे आपल्याला आपलीच इंद्रिय आपले काय आहे राक्षस तुकोबाराय म्हणतात देवा महाराज माऊली ज्ञानोबा आहेत ते म्हणतात हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रियाशी दुःखे हिताशी जे जे निके जे आपल्या हिताचं म्हणून आलं ते इंद्रियाला त्याचं दुःखच होतं महाराज कीर्तन ऐकणं हित आहे पायाला तिकडे जावं वाटत नाही कानाला ते ऐकावं वाटत नाही देवपूजा करायची हित आहे तर हाताला ती करावी वाटत नाही वाटत नाही ना हिताशी जे जे निके जे हितासाठी चांगलं आहे ते इंद्रियाला करावं वाटत नाही इंद्रियच राक्षस आहेत इंद्रियाचा महाराज तुकोबारायांनी तर खूप या इंद्रियावर ज्ञानोबारायांनी खूप इंद्रियावर हे केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारे ते आहे इंद्रिय मग म्हणजे महाराज ते राक्षस रावण तोंड वासूनच बसलाय सूचना द्यायलाय शेतामातील राहून दररोज येऊन सूचना द्यायचा शेते मला तू वश हो नाही तर मी तुला सोडणार नाही मला मग राहून का डायरेक्ट शेतामध्ये अटॅक करत नव्हता आपल्या भाषेत अटॅक का करत नव्हता त्याचं कारण होतं तो योग्य वेळेची वाट पाहत होता रावण आपल्यावरही दररोज सूचना द्यायलाय कोणता रावण लागला आपल्या पाठीमाग कोणता रावण आपल्या पाठीमाग कोणी आहे असं मोजा रे मला जसे एखादा महात्म्यानं माळ मोजाव एक मणी घडी काळ वाटयाची पाही काय पाहायला मधमेरू म्हणता तुम्ही त्याला तो किती मणी लांब राहिलाय किती हे इकडे वावराचे सौदे करीत तिकडे मणी जवळ येतोय हे इकडे घर पाहून बघायचे तुकोबाराय म्हणतात काय शोधून बांधीशी तू तर ठाऊके मी जाणार आणि पाया शोधून बांधीशी घर हे इकडे हे करतय आणि महाराज काय इथं पाया खांदले एक मणी वाढला 7-8 मणी राहिले होते पाया खांदा एक मणी वाढला मुरुम भरला ते गट भरला दुसरा वाढला कॉलम तयार झाले तिसरा वाढला त्याच्यावर छत पाडा चौथा वाढला भीती दिल्या प्लास्टर केलं हे झालं आणि महाराज एकच मणी राहिला होता त्या मण्यात त्यानं कलर देऊन घेतला कलर त्याला शेवटचा मणी वाढला आता तो मधमेरू वाढायचा राय मधमेरू वाढा की झटकात माल संपली गळ्यातच टाकायची कारण एकच वाढायची ना एक गळ्यातच टाकायची तो मणी वागतो कलर दिला मणी संपला वास्तू शांतीच्या पत्रिका छापल्या मधमेरू हल्ला मग लोक
म्हणते काय देवाला देखवलं नाही, बाया पायाला जाताना म्हणते काय देवाला देखवलं नाही, माय किती कष्टानं पाया खांदू लागला व कसा म्हणी व माय म्हणी इरीचे दगड आणावं नाही म्हणी वाढला ना बाबा, आता वाढलाय ना म्हणी वाढलाय ना, आता सारखा वाट पाहायलाय बर त्या रावणाचा असे त्याच्या पुढे कुणाचं चालत नाही. अरे एक जण म्हणला महाराज तुम्हाला काय सांगत होतं काळाचा वेळ सांगता, आपला मित्र असा आहे म्हणला एका गोळीत 56 माणसं मारली. कशी मारली का तुझ्या, महान बलवान आहे म्हणला. मला तुकोबर आहे त्याला हे उत्तर देतात, मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी, कामा नये अंतकाळी, कामा नये अंतकाळी. कामा नये अंतकाळी, अंतकाळी कामा नये. ते म्हणजे मित्र नाही कामा नये. एक म्हणला आपल्यातच अशी ताकद आहे महाराज, खूप ताकद आहे म्हणला आपल्यात. त्यांनी सांगितलं जाऊ तोवरी तुमचे बळ, जव आला नाही काळ, जव काळ नाही आला तोवरी तुमची संपत्ती नाही, आहे का नाही. संपत्ती वगैरे सगळ्याच सांगितलं. एक म्हणला महाराज तुम्हाला माहित नाही म्हणला, साधे मित्र मित्र कामाला येणार नाही म्हणला, कोणाला कामाला येणार नाही. आपली बायको अशी म्हणला एका भुकीतच काळाचे दात पाडते म्हणला महाराज, सगळ्या गावाला घेत नाही हो, लयच भांड कुदळ म्हणला. ते म्हणले किती भांड कुदळ असते, आग पेटली की देहग्रहाची कामिनी, तितव राहिली भुवनी, मितव जळत से स्मशानी, अग्नी सवे कटा, अग्नी सवे अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, देहग्रहाची कामिनी, तितव राहिली भुवनी, मी तव जळतसे स्मशानी, अग्नी सवे एकटा. हे ऐकायसाठी नाही महाराज, अनुभवण्यासाठी, ध्यानात आणण्यासाठी, भजन करण्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल सगळ्याच संतांनी ते सांगितलं. नामदेव महाराज असो, संत तुकोबराय असो, तुकोबराय असो, तेच सांगतायत. तुकोबराय सुद्धा म्हणतायत पत्नी पत्नी येत नाही. तुकोबरायचा प्रमाणे पत्नी शेजेची कामी दूर राहील, दूर राहील, दूर राहील, जवळ नाहीये का, जवळ आहे ते चटके लागत येतात, कशाला जवळ येईल, जवळ न राहील. मग पत्नी नाही, कोणी नाही, कोणी नाही. मला मग या काळ रूपी राक्षसाला कुणीच नाही का आहे ना, काय आहे, आधी गे रे राम नाम, आधी गे रे राम नाम, सामाभरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. एकच मार्ग आहे. काय सीतामातेचं आपण सांगितलं ना, दुसरे उपाय नाही,
एकच मार्ग आधी घेरे राम नाम. महाराज राम नाम घेत उपायच नाही. तुका बरायचं म्हणतात. खरं सांगू का तुका म्हणे मज अनेक उपाव. तुका म्हणे मज अनेक उपाव दिसते ते वाव. वाव म्हणजे व्यर्थ खोट, काय फायदा नाही त्याचा. दिसते ते वाव नामे बिन. महाराज महत्वाचं आहे. आपल्याला जर या भवसागरातून पार व्हायचं असेल तर नामाशिवाय तर निश्चित काय नाही. नामाशिवाय नाही. महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन किती तरी प्रकारानं सांगितलं. बरं आता झालं पहिलं आपल्यालाच का उद्देश केला जातो त्याचंही उत्तर आपण दिलं. कारण मानव येऊनीला तो अधिकार आहे, देवाधिकार आहे. नाही आपल्याला पुन्हा आपण परमार्थात आलो. आपल्याला तर जास्त तुको करायला आपली तळमळ आहे. कारण माऊली सुद्धा साधकाचा मायबाप, आपले मायबाप आहेत. आपले तुकोबर आहेत, नामोबर आहे. आपल्यासाठी ते आहेत. तुकोबर आहे सुद्धा म्हणतात ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठेवीती विठोबाची. ऐका नाही ना तुकोबर आहे म्हणतात मला दुसरे कोणी सोयरे नाही, मला सज्जन म्हणजे ते सांगाती आहेत. तुका म्हणे काय ते माझे सांगाती परलोकीचे. आळशे दंबे बावे हरीचे गुण गाती ते माझे सांगाती परलोकीचे. अशा प्रकारे अनेक प्रकारांनी त्याचं संतांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून तेही उत्तर आपण दिलं. आपल्याला गरज आहे का नामाची तर आपल्याला भवसागरातून पलीकडे जायचंय. या इंद्रियापासून आपलं रक्षण करायचंय. आता इंद्रियापासून नाम कसं रक्षण करतो वगैरे वगैरे याचा काही जास्त विस्तार करायची गरज नाही. कारण पाहुणे आता आवाज देत आहे का नाही. आणि म्हणून महाराज ठीक आहे म्हणले बा आम्हाला ते नामच पलिक काळ रूपी राक्षसापासून रावणापासून आम्हाला ते वाचवतं म्हणले. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यातून आम्हाला जर नाम पार करून नेतं एवढं नाम महत्वाचं आहे. पण ते घ्यायला कठीण आहे का सोपं आहे. सगळ्यांना प्रमाण मान्य आहे. तुका म्हणे सोपे हे सर्वांनी शहाणा तो धनी घेत असे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. सगळ्यांपेक्षा सोपं आहे म्हणजे सगळ्यांपेक्षा सोपं आहे. पण त्याला काही पैसे लागत नाही. असं आहे काही एकदा दोनदा पाचदा तुम्ही विठ्ठल म्हणजे तुम्हाला बिल भरावं लागतं. तुको बरं म्हणतात ना तुका म्हणे वेचिता फुकाचेची बोल एवढे खोला भागिया. ऐका नाही काय तुको बरं म्हणतात काही त्याला पैसे बिशे द्यायचे काय नाही गरज नाही. सुलभ आहे, सोपं आहे, फुकट आहे, काही अडचण नाही. पण म्हणजे महाराज घ्यायला कसं काय चौदार आहे का. नामदेव महाराज तर अमृतापेक्षा गोड आहे. अमृता उनी गोड नाम तुझे देवा नाम गोड पुरे गोड सकळ ही नाम गोड गोडे म्हणजे आम्हाला गोड लागत नाही त्याचंही उत्तर देता येतं. ते दृष्टांत 2 मिनिटात सांगतो होतं. एक दृष्टांत काय झालं एक लक्ष देण्याकरता एक मोठा पर्वत होता साखरेचा. कशाचा पर्वत होता. एक साखरेचा मोठा पर्वत होता. आणि एक पर्वत होता मिठाचा. एका बाजूला साखरेचा पर्वत आणि एका बाजूला मिठाचा पर्वत. आपल्याला का नाम गोड लागत नाही संतांना का लागलं त्याचं उत्तर देतो. ते दोन्ही पर्वत होते. मला त्या साखरेच्या पर्वतावर काही मुंग्या राहायच्या आणि काही मिठाच्या पर्वतावर राहायच्या. आता त्या साखरेच्या पर्वतावरच्या मुंग्या ते एक दिवस पाहुण्या गेल्या. कुठं मिठाच्या पर्वतावर. चला काही असेल कार्यक्रम काही असेल त्याचा सप्ताह काही असेल गेल्यावर तिथं त्यांनी स्वागत केलं. या पाणी गिनी दिलं, पाय धुयालं. इकडे मुंग्यांना बसा बसले. महाराज ते मुंग्या आता पाहुणे घरी आले म्हणल्यावर त्यांना खायला काही मला वाटतं चहा पहिल्या नव्हताच. आता खायला काही द्या. आणि मग खायला द्यायचं तर त्यांनी प्लेट भरू आणलं. काय त्याच्याकडे काय माहिती का तुम्हाला एक सांगतो. एक होता आम्हाला त्याचा होता. सगळ्या भजनी मंडळीला आम्हाला सगळ्याला अनुभव आहे. मला जेवायला आपले लोक करतात ना आनंदाने करतात बिचारे आदरान करतात भावनेन करतात ते. पण जेवायला करत असताना ते त्यांच्या आवडीनं करतात. बरोबर आहे खरं आहे ते त्यांना आवडतं. आता समजा उदाहरणार्थ मला एका घरी मी गेलो जेवायला केली ती पुरी भाजी. आपल्याला पुरी भाजी आवडत नाही म्हणा म्हणजे आवडत नाही तेलकट. मी म्हणलं चपाती नाही का तुमचं तुम्हाला पुरी आवडत नाही कारण त्या जीवापेक्षा आवडती ना. म्हणजे त्याची आवड कोणी असो मी असो तुम्ही असो आपण आपली आवड दुसऱ्यावर लादण्याचा काय करतो प्रयत्न करतो. मग ते ठेवलं त्या प्लेटी भरू दिल्या चमचे दिले त्याच्यात. आता यांना काय यांनी चमचा भरला आणला. आता त्यांना वाटलं साखरेचे आणलं की खरंच लागलं की तो म्हणे ह्या खाता काय खाता म्हणे तुम्ही हे असं खाता म्हणे तुम्हाला
अरे काय मीठ काय म्हणजे मुंगीचं खाते आहे का म्हणजे मग मुंगीचं खाते काय म्हणजे का खावाचा तो चल मी का खावाचा का त्यात सांगितलं मुंगीन मीठ खायचं नाही मुंगीन काय खायचं मुंगी साखरेचा लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा ते म्हणले पण ते आमच्याकडे नाहीच ना म्हणजे मग तुम्हाला काय इथं राहायचं काय आणि तिथं राहायचं काय चला आमच्या पर्वतावर जागा आहे मोकळी पटांगण आहे सदानंद गडावर आनंदान चला म्हणले मग ते बाया हुशार राहतात कोणी आहे बी याच्यातल्या येऊनीतल्या म्हणजे मानवाच्यातच नाही पशु पक्षी असो कोणातले असो त्या मला एक प्रश्न आहे त्या मुंगीची त्या मुंगीला मादीला मुंगी म्हणतात आणि त्याच्या नराला काय म्हणतात तसं माणूस स्त्री मुंगा नाही मुंगळा वेगळा ती येवणीची वेगळी ती येवणीची वेगळी मुंगा जो होता तुम्ही म्हणजे बरोबर तुम्ही मुंगा मग ते म्हणले ह्या काय ती म्हणली ह्या आपलं एकदम घर मोडून जाणं चांगलं नाही बरोबर आहे का नाही एकदम आपण निघा पाहुण्याच्या गावात जा तिथं जागा भेटती न भेटती प्लॉट महाग असला बारा भानगडी तुम्ही जा 4-2 दिवस राहा सगळी टिप्पण लागलं तर मग या ना आपलं बसा काय घेऊन जाऊ बरं खरं आहे का नाही खरं आहे ना मग ती म्हणली मग आम्ही जातो ती माणसं घेतली मुंग्यातली म्हणले आम्ही जातो ते निघाले ते बाया हुशार त्या म्हणले ह्या एक काम करा काय लोकांच्या घरी कावा खायला मिळतंय कावा नाही ते म्हणते तर आमच्या इकडे चांगलं खायला पण कोणाचं काय खरंय नेतील आपल्या 2-2 भाकरी संगच नाही 2-2 भाकरी संगच नाही मग त्या त्यांनी घेतल्या संगच आता त्यांच्या कोणत्या भाकरी मीठ बरं त्या काय परशी आहेत वारकरी सारख्या का गटुडे बांधून घ्यायला का त्या महिला मंडळाचे काकत काय करून झोळणी राहते त्या झोळणी आहेत काय आहे का ते मग त्यांनी आपले 2-2 खडे कुठे घेतले मिठाचे तोंडावर आणि गेले बुवा त्या याच्यावर आणि त्यांनी सांगितलं खा पर्वत आहे साखरचा खा आणि त्यांनी खायला सुरुवात केली सगळ्याला काय म्हणले रावला बार पाहून तुम्ही काय त्याच्यात तरी या चवीत काय फरक आहे काय फरक आहे म्हणे सऱ्या वाढवायचं आम्ही खायला त्याची चव एकच त्यांनी विचार केला मिठाची साखरेची चव सारखी कशी लागायची मग त्यातला एक हुशार होता तिथला मुंगा तो या पर्वतावरला तो म्हणला हे आलेच गाड्या साखरेच्या पर्वतावर पण याच्या तोंडात मिठाचे खडे असले पाहिजे नाही पुन्हा सांगणंच लागते का उजळून उचलून नामदेव महाराजाला नाम गोड लागलं तुकोबरायला गोड लागलं आपल्याला लागत नाही कीर्तनात येऊन गोड का कारण आलोय साखरेच्या पर्वतावर पण घरचे मिठाचे खडे तोंडातच येत एक सांगू का माऊलीचा सिद्धांत दृष्टांत सिद्धांत करत असतो दृष्टांत सिद्ध ऐका विषय रूपी मिठाचा खडा ज्याच्या तोंडात ये नाम रूपी साखर त्याला खरट लागते विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जीवाशी झाला मिठाचा विषय रूपी मिठाचा खडा जोपर्यंत तोंडात येईल नाही महाराज तोपर्यंत गोड लागत नाहीच गोड लागत नाही गोड लागायचं असेल एका मिठाचा परिणाम नाही मीठ फुकून टाकल्यानं थोडी गोडी वाढेल खरी जर गोडी घ्यायची असेल तर चूळ भरून गुळणे 2-3 गुळणे टाकून मिठाची चव काढावी लागेल आणि मिठाची चव काढणं त्यालाच तर वैराग्य म्हणतात मिठाची चव कोण काढत वैराग्य महाराज काय माऊली म्हणताय वैराग्य काय करत उठले वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे ओमोनिया सुने आत्ताचे गेले काय माऊलीचं गोड वर्णने माणूस ओमोन नाही म्हणले सुनी ओमोनी आणि पुन्हा शिळ नाही आत्ताची वैराग्यानं विषयाचं खरटपणा जातो विषयाचं विष उतरतं पण मग तिथं नामाचं काय आलं ते वैराग्य ही नामानं प्राप्त होत
तहसानं जर नाव घेतलं एका चित्ताची शुद्धता होते आणि शुद्ध चित्त झालं की ऑटोमॅटिक विषयाचा काय यायला लागतो विठले चित्त पंचापासून वमनते मनी बैसलेशे विठले चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशे ठल ठल माझी मज झाली अनावर छंद या नामाचा नामानं सगळं प्राप्त झालं. महाराज काय जोडणार नाही असे अनेक प्रकाराने 10 वाजता आले. अशा प्रकाराने सांगितलं काय प्राप्त होणार नाही महाराज का होणार नाही अशा सगळे उत्तर दिले. म्हणले महाराज पण मग आम्ही काही थोडंफार नाम घेतो पण आम्हाला ते का प्राप्त होत नाही त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात आले. जरी ते जतन होय देठी तुकोबराय म्हणतात ऐका फळ आलंय पण पिकण्यापर्यंत जायचं असेल तर त्यानं देठाला सोडायला नाही पाहिजे. आले फळ तेव्हा पिकोनी राहिले जरी ते देठी जतन होय. जर ते देठ सोडला आंब्याचा फळ असेल आणि त्याला जर पिकण्यापर्यंत जायचं असेल तर शेवटपर्यंत देठाशी काय राहावं लागतं धरून राहावं लागतं.
मध्यंतरी जर देठ सोडला तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे तोडिलिया फळे फळे तोडिलिया फळे वाया जात बळही तोडून चालत नाही त्याला बळही तोडून चालत नाही कारण फळं वाया जाती त्याला तिथपर्यंत घट्ट त्या देठाशी धरावंच लागतं म्हणजे मग आता इथं कोणता देठ आहे ते जाऊ द्या दृष्टांत कारण ते दृष्टांत आज मी जास्त रंगवत नाही कारण त्या आले फळ केव्हा राहिले पिकून त्या दिवशी आमचे कीर्तनच झाले त्याच्यावरच सगळं म्हणून आता तुम्हाला आम्ही काय होतो का नाही म्हणून ऐका आले फळ कोणता देठ आहे मला जिथे विश्वासाचा देठ आहे नामरूपी फळ जर पिकवायचं असेल तर विश्वासाचा देठच तुटू द्यायला जमत नाही विश्वासाचा देठ तुटला कोण्याच किमतीचं नाही मग कोण्याच किमतीचं नाही नाम कमी घेतलं तर चालतं पण देठ काय पाहिजे पक्का पाहिजे विश्वास काय विश्वास होता महाराज काय एकदा इंद्र आला एकदा फिरायला मृत्यू लोकात जास्त लांबत नाही 15 मिनिटं इंद्र आला फिरायला विश्वास सांगतोय फक्त इंद्र फिरायला आला आणि फिरता 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 इंद्रानं पाहिलं तो काय मोठमोठाले बंगले झाले मला इकडं 2-2 वर्ष त्या गावात नाही गेलो आपल्याला माऊली वेळ लागला एवढे बंगले झाले मला त्याच्या लक्षात आलं आपल्यालाही मला स्वर्गात नवीन बंगला बांधायचा मग त्याने विचारच केला पण मग आता विचार केला तर ते नारळ फोडायला कोणाला न्यायचं मला काय आपल्या उलटेच काम आहेत ज्याला ज्याला घरच नाही त्या अशा महात्म्याला पण नारळ फोडायला आणतो भल्या बंगल्या भल्याला आणा ज्याला घराचीच गरज नाही त्याला काय बाबा तुमच्या हातात कुठे घालतात त्याला गरज नाही एखादा अन्न मोठा एखादा बंगल्यावाला नाही का नाही काही करतात लोक काही करतात बरं का नवनाथ महाराजांना आम्ही एका गावात होतो भागवत गेलो एका माणसाने चला महाराज आपल्या घरी चहा घ्यायला तुम्ही होते ना महाराज मग नसले तरी हो म्हणता नाही होतो ते आम्ही तिघ होतो ठीक होतं 8 दिवस होतो तिथं आणि महाराज नेलं एका माणसानं आम्हाला काय बोला आदर एवढं आदरानं नेलं आणि मग ते तिथं घरी गेल्यावर कळालं चहा काळाच पाचला ते जाऊ द्या ते पण घरी नेल्यावर त्यानं मला सुरू केलं ना आम्हाला घर दाखवायला मग आमच्या लक्षात आलं चहा नव्हता पाजायचा त्याला काय दाखवायचं होतं घर दाखवायचं इथे खोली तिथं ती खोली बाबा हे जमलं का बाबा ते जमलं का म्हणलं बाबा कोणते बंगले बांधले बाबा काय आर्किटेक्टर आहे काय म्हणते त्याला आर्किटेक्ट काय म्हणते त्याला हा आर्किटेक्चर नकाशे काढून देणारा इंजिनियर बाबाचा किओ हे का काय यार बाबा चहा पाजून जाऊ दे आपल्या घराला आणि सगळं दाखवून झाल्यावर मग चला आपलं संडास पाहायला आता संडास काय दाखवायची वस्तू आहे का काय म्हणजे ज्ञान देण्यात होता मग ते इंद्राला वाटलं कोण नारळ फोडायला चांगला महात्मा पाहिजे मग विचारलं याला त्याला सगळ्यांनी सांगितलं लोमेश नावाचे ऋषी येतं विश्वासाचा देठ सांगतो लोमेश नावाचे ऋषी येतं जा त्याला मार असतो गेला तर ते झोपडं एक वर अशा 2-3 काड्या उभ्या त्याच्यावर एक हे टाकलेलं चवळा म्हणा थप्पड म्हणा झाडाखालीच होते असे आणि बसलेले श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम इंद्र गेला नमस्कार वगैरे केला बाबा अशा याच्यात काय राहता अशा याच्यात काय राहता त्यांनी सांगितलं अरे काय करायचं आपल्याला आयुष्यच किती घे घर बांधावं वाटतंय पण आयुष्यच किती घे म्हणले आपल्याला आपलं आयुष्यच किती घे ऐका नाही देव बस आपलं थोडंफार आयुष्य कसं तरी काढायचं देवाचं भजन करायचं म्हणजे मग आता इथे तुम्ही जंगलात राहता खाण्याचं त्यांनी सांगितलं भगवंत पुरवतो वा काय आम्हा ते करणे अधिक सांगतो नाही देव झाला ऋणी पुरविता देव पुरवणार आहे आम्हाला देव देतोय देव मला म्हणले बरं ठीक आहे पण मग ते असं बोलणं चाललं आयुष्य किती घे त्याला वाटलं आता म्हातारी झाली असतील ते द्या सोडून पण आपलं काम भागून घ्यायचं नारळ फोडून घ्यायचं तर त्यांच्यात असे उकडेच होते छातीवर थोडा रुपया एवढा असा गोल जखम झाल्यासारखं म्हणजे केस निघून गेलेली होती सगळ्या अंगावर त्यांचे केस होते पण तिथं छातीवर 1 रुपयाच्या गोल आकाराचे केस नव्हते त्याला वाटलं काही लागलं बाबाला का काय विचारपूस म्हणून त्यानं आपली विचारलं की महाराज हे इथं काय झालं म्हणलं असं इथे एवढ्या जागेत काही जळालं बिळालं केस नाही सगळ्या अंगावर त्यांनी सांगितलं काय म्हणे मला म्हणे 4 युगाची एक चौकडी गेली म्हणजे एक
कल्प गेला की एक अंगावरचा केस गळून पडतो. एक कल्प संपला की एक अंगावरचा केस गळून पडतो. म्हणजे एवढ्या जागेवरचे केस जेवढे असतील तेवढे आता काय झाले तर कल्प. आणि सगळ्या अंगाला जेवढे केस आहेत तेवढं माझं आयुष्य, तेवढे कल्पवर्ष माझं आयुष्य आहे. 43,00,000 वर्षाचं एक कल्प. आणि एक 43,000 वर्षे गेल्यानंतर एक केस पडतो. आणि ज्यावेळेला सगळ्या अंगाचे केस पडतील त्यावेळेस मी मरेल. आल्या आल्या काय म्हणले होते, काय करायचंय घर बांधून आपल्याला. इंद्रानं जरासं डोकं खाजवलं. ब्रह्म देवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. तरी देहाचे पुरंदर 14 जाती माऊली म्हणतात. 14. त्यानं विचार केला याच्या एका क्षणा एवढे आपल्याला स्वर्गातलं आयुष्य नाही, तरी हो बाबा म्हणतोय आयुष्यच किती काय. आणि आपण बंगला बांधायलो, तो इंद्र होता जरा त्याच्या इशारती, म्हणून त्यानं त्या बाबाला नारियल फोडायला चला म्हणला. आपल्यासारखा असता नाही नाही बाबा येतच लागतंय म्हणला असता, पण तो इंद्र होता. नाही नाही तो हुशार होता म्हणूनच इंद्र होता. दोन्ही बाजू घ्या. इंद्र होता म्हणून हुशार नव्हता, हुशार होता म्हणूनच कोण्या गाडीवर होता, इंद्राच्या गाडीवर होता. एवढं आहे काय प्रमाणाची तुक भरायचं आयुष्य गणना. लोमीस ऋषीचं प्रमाण आहे गाठ्यात. परी तो राहिला ताटी माझी. 14 कल्पवरी आयुष्य जयाला. परी तो राहिला ताटी माझी, ताटी माझी राहिला. महाराज भजन करू लागले. पण इंद्रानं एक मला सांगायचं, इंद्राने विचारलं बाबा एवढं आयुष्य तुमचं जीवन कसं चालतं. त्यांनी सांगितलं जीवन चालत नाही, जीवन चालवले जात. आणि ते कोणाकडून चालवल्या जात, माझ्या भगवंताकडून चालवल्या जात. याला चाले हे शरीर कोणाची आसक्ती, आणि अशामुळं तो परमात्मा चालवत असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात महाराज विश्वासाचा देठ ज्याचा जुटलेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात जर फळ प्राप्त करून घ्यायचा, महाराज जर विश्वासाचा देठ जुटला आणि जर नामस्मरण केलं तर काय होतं. अभंगाचं दुसरं चरण. नामेचे
नामेची सिद्धी पण व्यभिचार बुद्धी न पवता नामेची सिद्धी दोन वेळा शब्द वापरला. नामेची सिद्धी, नामेची सिद्धी. नामानच महाराज सिद्धी मिळेल. प्रसिद्धी नाम फळ नामानच मिळेल. सिद्धी दोन शब्द दुरुक्ती नावाचा दोष का वापरला तुकोबारायांनी? दोनदा सिद्धी म्हटलंय आहे का नाही? त्याचा दोन अर्थानं सांगता येईल. आदर पूर्वक जर शब्द वापरला असेल तर दुरुक्तीचा दोष लागत नाही. या 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 म्हणजे एखादा माणूस आदर असेल या दोनदाही म्हटलं तर दुरुक्ती नावाचा नामाविषयी आदर असल्यामुळे तुकोबाराय दुरुक्ती वापरतात. आणि दुसरं एक कारण असं आहे की सिद्धी या दोन प्रकारच्या आहेत. साधनात्मक सिद्धी आणि सिद्धात्मक सिद्धी. चित्त शुद्ध होणं ही साधनात्मक सिद्धी आहे आणि चित्त शुद्ध झालेल्या चित्तामध्ये ज्ञानाची स्थिरता ना मोक्ष ही सिद्ध्यात्मक सिद्धी आहे. आणि दोन्ही सिद्ध्या कशाने प्राप्त होतात? नामानं. चित्त शुद्ध नामानच होतं. दुसरं साधन मला इतर साधन असतील तर त्याला तीर्थयात्रेचं साधन केलं त्याला जोड नामाचीच लागते आहे का नाही? माऊली म्हणतात ना त्रिवेणी संगमी चित्तना ही नामी. तर निष्काम कर्माचं साधन केलं तरी त्याला जोड कशाची लागते? नामाची जोड लागते आहे का नाही? कर्म धर्म नव्हती सांग उन्या अंगी पतन भलते काळी नामावळी सुलभ भोळी भाविका तुकोबाराय म्हणतात. कर्माचंही कठीण आहे. कोणतंही साधन करा स्वतंत्र असं चित्त शुद्ध करण्यामध्ये तेवढं समर्थ वाटत नाही. पण नामाला मात्र कोणाची जोड लागत नाही. एकले काय न हे केले एका साधनानं काय नाही केलं. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. म्हणून मला साधनात्मक सिद्धी तुकोबारायच्या भाषेत सांगायचं तर तुकोबाराय म्हणतात साधनात्मक आणि सिद्ध्यात्मक एवढं अवघड नसेल कळेल तर महाराज तुकोबाराय म्हणतात बहुतेक करून फळ वेगळं असतं आणि बी वेगळं असतं. बरोबर आहे का नाही? फळ वेगळं असतं आणि बी काय असतं? वेगळं असतं. बी पेरायचं असतं. पेरलेल्यातून त्यात अंकुर येत असतो. अंकुर आल्यानंतर त्याचं झाड होऊन त्याच्यापासून काय मिळत असतं? फळ मिळत असतं. बरोबर नाही? पण एक झाड असं आहे फळ तेच आणि बी ही तेच. कोणतं झाड आहे सांगा वर हात करून. 10 रुपये बक्षीस मिळवा. फळ तेच आणि बीज ही तेच. कोणतं तुम्हाला काहीतरी तुम्हाला कोणतं काम नाही म्हणजे बी ही तेच आणि फळ ही तेच. कोणतं झाड आहे? कुठे टाका बरोबर फळच नाही ना. तिचे फळ खासा तर बरावं लागत असतंय. नारळही नारळाचं झाड वेगळं आहे राव. त्या झाडाला फळ आहे. आपलं काय चाललंय सोयाबीनचं जरी सोयाबीन पेरली तर झाड आणि झाडाला नंतर फळ. पण एक असं आहे बी ही तेच त्याचं झाडही तेच आणि फळही तेच. हे ऊस नावाचं झाड. ऊस 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 रस पितो त्याचा ऊस. रसाचा वाघ ऊस. साखरेचा आज्या ऊस. म्हणजे साखरेचा पंजा येतो आज्याही नाही. पाखाचा आज्या ऊस आणि साखरेचा पंजा म्हणजे पंजा म्हणजे पंजा नाही. आणि चहाचा खापर पंजा काय खापर पंजा टप्पर पंजा असं लांबत ते. म्हणजे ऊस ऊसाचं पोरग रस रसाचं पोरग पाक पाकाचं पोरग साखऱ्या साखऱ्याचं पोरग अशी परंपरा आली ना. पण लावायचा ही ऊस आणि त्याचं फळही काय आहे? ऊसच. त्याने वेगळं पण आहे. बीज आणि फळ हरीचे नाम. तुकोबाराय म्हणतात बीज ही हरीचं नाम आणि त्याचं फळही हरीचंच नाम. महाराज एक सांगू नामानं काय प्राप्त होतं? नामानं काय प्राप्त होतं? नामानं नामच प्राप्त होतं. नामानं दुसरं काही प्राप्त करायची गरज नाही. नाम घेऊन काय मिळवायचं? नाम घेऊन नामच मिळवायचं. अखंड काय संतांचे महाराज घेईन मी जन्म ह्याचसाठी देवा पुन्हा पुन्हा काय
नाना काय जन्म घेईन मी नाना बहु भोगीन यातना खूप भोगे पण नामा करता नाम जन्मोजन्मी जन्मोजन्मी नामच 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 कारण पहिलं साधनात्मक नाम आग्रहानं घ्यावं लागतं आणि सिद्ध्यात्मक नाम अंगातून रोमातून बाहेर पडत असतं. मी तिथंच म्हणतात मग माझी मज झाली ही स्थिती होणं महाराजी किती मोठी स्थिती आहे माहितीये मोक्षापेक्षाही पुढची स्थिती आहे. मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण ही सिद्ध्यात्मक सिद्धी आहे. म्हणून नामीची सिद्धी अरे मला आता हसानं घ्यावं लागतं नंतर ते जीवन श्वास बनून जात आहे का नाही श्वास. अनेक संतांचे उदाहरण आहेत महाराज. म्हणून नामीची सिद्धी नामी पण सूचना आहेत विचार बुद्धी न पवता विचार बुद्धी न पवता सूचना आपण त्याच्याकडे विचार नामाविषयी विचार नसावा. विचार अनेक प्रकारांना घडू शकतो. त्या साधनावर श्रद्धा नसणं व्यभिचार आहे. त्या साधनाविषयीचा आदर नसणं त्या साधनाचा विषयीचा केलेला व्यभिचार आहे. त्या साधनाविषयीचा कंटाळा असणं काय आहे व्यभिचार आहे. कंटाळा कसा व्यभिचार होऊ शकतो, आदर नसणं कसा व्यभिचार होऊ शकतो, त्या साधनावर विश्वास नसणं कसा व्यभिचार होऊ शकतो. या सगळ्याला आपल्याला उदाहरणं दृष्टांत प्रमाणात सगळं काही देता येतील. पण आपली संवादाची वेळ झालेली आहे. म्हणून नामीची सिद्धी पुन्हा कुठेतरी आपण घेऊच आपण नामीची सिद्धी पण व्यभिचार बुद्धी न पवता तो पण पुन्हा सांगताय चालेला पण तो पाववी लठाया जरी अडता या नाही काही. आपण ज्या मार्गाने चाललो तो मार्ग आपल्याला ठिकाणाला नेऊन पोहोचतो पण मधात काही आडफाटे नाही आले पाहिजे, आडवं नाही आलं पाहिजे. मग नामरूपी मार्गाने चालत असताना हा दृष्टांत सिद्धांत त्याच्यातच नामरूपी मार्गाने चालत असताना आडवं काही येत आहे का, काय काय आडवं येतं आणि त्या आडव्या आलेल्या जर आपण गुंतलो तर आपण कसे साध्यापर्यंत जाऊत नाही याचा विचार संतांनी केलेला आहे. मग तया आडवा वया आले दोष वैरी जे थोपटेले त्या माझी पहिले द्या करू वगैरे आणि ते कसे नामन त्याला कसं घालवतं वगैरे असं याचाही विचार करता येईल. अशा प्रकारे तुकोबाई म्हणतात महाराज साधन आपल्याला साध्यापर्यंत नेतं पण मधात आघात पडू नये. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाई सांगतात तुका मने मध्ये पडती आघात तुका मने मध्ये
हानी साधन करत असताना मध्ये काही आघात येऊन पडतात आणि मग त्या आघात पडले तर लाभ हानी होते, आघात चुकवला तर लाभ होतो, आहे का नाही? अशा दोन्ही प्रकारचं ते होतं. असं आपल्या जीवनात घडू नये म्हणून तुकोबराय आपल्याला सावध करतात. महाराज एक आहे, कोणताच आघात कोणताच घात जर आपल्यावर येऊ द्यायचा नसेल, आपली वाटाची फाटीफूट होऊ द्यायची नसेल, तर एक महत्वाचं आहे, विश्वास रूपी देठ जर भगवत रूपी झाडाला जोडलेला असेल तर तोच भगवंत आपल्या दंडाला धरून हाताला धरून वाटाला चालवतो. मला तुकोबरायचं प्रमाण आहे. साधन करत असताना सुद्धा चालविषयी हाती धरोनिया, हाती धरोनिया चालविषयी तुकोबराय म्हणतात, आम्ही जर कुठे चुकायला लागलो, आम्ही कुठे वाट व्हायला लागली, आमच्यात जर काही महाराज विकार घुसायला लागले, तर आमचा परमात्मा तेवढी आमची काळजी घेतो. भादरिया मज वाहतील कडे वाहतील, कडेवर घेतात लेकरासारखं, अशी कृपाळू आहे. पण त्याकरता विश्वासाचा देठ मात्र जोडलेला असावा लागतो. मी सांगतो ना, आंब्याचा रस होण्यापर्यंत जर आंबा जायचा असेल तर विश्वासाचा देठ तुटू द्यायला चालत नाही. बरोबर आहे का नाही? महाराज काही काही आंब्याने देठ नाहीच तुटू दिला, नाहीच तुटू दिला, नाहीच तुटू दिला, पण पिकाय घातल्यावर साथ सोडली. पिकाय घातली आम्ही आणि पिकाय घातल्यावर सगळेच कामी आले का? आता काय, आता दगड नाही लागला, वाढणारा नाही पाळली, आभाळ नाही फिरलं, काय नाही, एकदम लगे असं चांगला पाडाला लागून पिकायला गावतात घातला. आणि तिथं काय झालं, तो काढून कोणाच्याच उपयोगाला नाही, काढून असा फेकावा लागला. काय झालं? आंबे पाहिले नाही का ध्यानात राहिले नाही? बरोबर आहे का नाही? सगळ्यात माहिती काय झालं. तसे काही काही आंबे महाराज शेवट लोक देठ धरून राहिले, पण शेवटी डॉक्टरना सांगितलं जगायचं असलं तर काही फायदा नाही झाला, काही फायदा नाही झाला. आडीच पिकाय घातल्यावर जसे उचलले त्या उचलणारा नाक दाबूनच फेकावं लागलं, इतके खराब झाले. त्याच्यापेक्षा ते पहिले मग घटपालेच्या कैऱ्या तरी झाल्या, कमीत कमी भाकरी संचवील खाता तरी आल्या, कैऱ्या तरी झाल्या का नाही त्याच्या. लेकरांनी कच्चे कावले पण आनंदानं खाल्ली तरी, वागताना पाखरानं का होईना खाल्ली, ते तर कोणाच्याच तोंडात गेले बिचारे, उपयोगात नाही आले. डुक्कर पण वास घेईना. आता उग जाऊ द्या कुशल सगळ्याच कोणी असं लांबून गेलं तिथं ते सडलेले आंबे फेकले होते, त्याच्या लांबून जाते, दोन हातात पहा तुम्ही ध्यान देऊ. म्हणून हात जोडून विनंती आहे, आपला विश्वासाचा देठ तुटू नये. संसारात दुःख येतील जातील येत राहतील. काय सांस्कृतिक स्वभारत, सांस्कृतिक स्वभारत, हे सुख दुःख काय आहेत, येणारे जाणारे आहेत. सांस्कृतिक स्वभारत मात्रा स्पर्श असतो कोणते, शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो अनित्यास. सांस्कृतिक स्वभारत इंद्रिय आणि विषय, मला जे सुख दुःख विषयापासून मिळणार आहे ते कसे आहेत? मात्रा स्पर्श असतो कोणते, हे कोणते, मात्रा आणि विषय म्हणजे त्यांचा स्पर्श. पण हे सुख दुःख कसे आहेत? आगमापायी, आगमापायी म्हणजे येणारे आणि जाणारे, आहे का नाही? अनित्यास, अनित्य आहेत, आहे का नाही? ते काही टिकणारे नाहीत, काही काळ टिकणारे नाहीत. म्हणून तू एक कर, काय सांस्कृतिकशस्व, सांस्कृतिकशस्व शब्दाचा अर्थ आहे सहन कर. हे तुला काय करावं लागतील? सहनच करावं. सहन करत करत अरे भागा ते करीतो तुझे नाम. एक माळ तरी आपल्या जीवनात दररोज सकाळी असं विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणावे. भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. महाराज त्याच्या मुखाला नाम येतं. तुकोबराय म्हणतात तोच देव आहे, नाही देवच आहे तो. ते चालतं बोलतं ब्रह्म आहे. तोची जाणा देव न दरी काय संदेह अशी काही संशय धरू नको. नामाची आवड ज्याला आहे तोच देव आहे, अशी नामाची आवड आपल्याला लागावी. आपलंही जीवन सफल व्हावं आणि याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असा सोहळा मोक्षाचा आपल्याला याच जन्मात पाहायला मिळावा, अशी भगवंताच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, भाऊ महाराजांच्या चरणी, देवदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि झालेली सेवा समर्पित करूया. ज्ञानेश्वर